नमस्कार मित्रांनो, बंधूंनी, भगिनींनो, डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की 2024 ही लोकसभा निवडणूक आता संपलेली आहे. 4 तारखेला 4 जूनला सर्व निकालही जाहीर झालेले आहेत आणि देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे सुद्धा आपण वाचलं, पाहिलं आहे आणि त्याच्यावर कोणाला अपयश मिळालं, कोणाला घवघवीत यश मिळालं या चर्चाही आपण ऐकलेल्या आहे. मी एक वेगळा विषय नेहमीप्रमाणे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, पण ह्या निवडणुकांच्या संदर्भातच तो आहे. निवडणुकांच्या संदर्भामध्ये यापूर्वी मी 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, ते आपण पाहिले असतील, ऐकले असतील. नसतील ऐकले तर कृपया ते ऐका आणि पहा, म्हणजे आपल्याला तो विषय समजेल महत्त्वाचा काय आहे. तर यापूर्वी मी पक्षांतरबंदीबद्दलचा निवडणूक आयोगाने या पक्षांतरबंदीला आळा घालण्यासाठी ज्या चिन्हावर आणि ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर मी निवडणूक लढवलेली असेल उमेदवाराने, म्हणजे त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र भरून घ्यावं की पुढचे 5 वर्ष मी पक्षांतर करणार नाही, अशा प्रकारचं त्याने ते लिहून घ्यावं प्रतिज्ञापत्र. कारण पक्षांतरबंदी हा गंभीर विषय झालेला आहे. कोणी केव्हाही कुठे इकडून तिकडे जाते, परंतु ते झालं की नाही, त्यासंबंधी काय कायदा किंवा काय करायचं आहे ते मंडळी बघतील, म्हणजे शासन बघेल. आणखीन असाच एक विषय मी मांडलेला आहे. तो विषयसुद्धा तसा गंभीरच आहे, म्हणजे मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो, लोकांना नावं सापडली नाही, वेगळ्या ठिकाणी एकाच कुटुंबातील वेगळ्या बूथवर मतदानासाठी जावं लागलं, त्याच्यासाठी खूप त्यांना त्रास झाला मतदारांना, आणि म्हणून मतदान कमी होतं बऱ्याच ठिकाणी. हाही एक विषय. आज जो विषय घेतलेला आहे तो विषय असा की ज्या वेळेला उमेदवार आपला खासदारकीचा किंवा आमदारकीचा, आता सध्या खासदारकीचं निवडणूक झालेली आहे, तो निवडणूक आयोगाकडे जो काही अर्ज म्हणजे फॉर्म भरतात त्यासोबत त्यांची जी काही स्थावर जंगम मालमत्ता असतं त्याचं विश्लेषणसुद्धा ते लिहून देत असतात उमेदवार. तसा तो नियम आहे आणि निवडणूक आयोगाकडे ते दाखल केलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे जमीन किती आहे, घर, बंगले, फार्म हाऊस, बँकेत पैसा, सोनं नाणं वगैरे किती आहे त्यांच्याकडे वगैरे, असं हे सगळं लिहून घेतलं जातं आणि ते उमेदवारसुद्धा मोठ्या आनंदाने जाहीर करतात. आणि वृत्तपत्रातनं नंतर ही माहिती पण येते 2-4 दिवसांनी, कोणता उमेदवार सर्वात गरीब आहे, कोणता सगळ्यात श्रीमंत आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाकडे किती गाड्या आहेत वगैरे वगैरे असं. परंतु निवडणूक संपल्यानंतर त्यांनी जे खर्चाची मर्यादा आहे ती खर्चाची मर्यादा पाळलेली आहे का, कोणी किती खर्च केला आहे निवडणुकीमध्ये, हे मात्र जाहीर केलं जात नाही. जनतेसाठी हे जाहीर करणं गरजेचं आहे, कोणत्या उमेदवाराने किती खर्च केलेला आहे निवडणुकीमध्ये. आणि तो खर्च आणि उमेदवाराने अर्ज भरताना जी संपत्ती, जी रक्कम बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट असेल, रोख असेल किंवा विविध प्रकारची जी मालमत्ता त्यांनी दाखवलेली असेल ती मालमत्ता आणि केलेला खर्च याचा ताळमेळ जमतो का, आणि तेवढा पैसा त्या रकमेतनं कमी झालेला दिसतो का, ती संपत्ती कमी झालेली दिसते का त्यांची, हे तपासलं गेलं पाहिजे. आणि ती तफावत म्हणजे ती दिसली पाहिजे जनतेला, म्हणजे खर्च कुठून केला आहे बाबा त्यांनी हे स्पष्ट झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही करण्याची गरज नक्की आहे आणि ती करायला पाहिजे निवडणूक आयोगाने. तसं ते खर्चाची रकमा ज्या आहेत त्या जाहीर केल्या पाहिजेत, त्यांच्याजवळ खर्च दाखल केला असतो, सादर केलेला असतो, आणि त्या आधारावर निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला मागणी केली पाहिजे की तुमचा हा जो खर्च आहे तुम्ही कुठून कसा केलेला आहे, तुमची एवढी संपत्ती होती, एवढा खर्च केलेला आहे, आता फेर सादर करा की तुमची संपत्ती सध्या शिल्लक किती आहे, निवडणुकानंतर शिल्लक संपत्ती किती आहे तिचीसुद्धा मोजदाद झाली पाहिजे. हा सुद्धा एक गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. आपल्याला जर हे पटलं असेल तर आपण नक्कीच ही माहिती समाजापर्यंत जास्तीत जास्त देशबांधवांपर्यंत, जनतेपर्यंत पोचवून द्या. आणि त्याच्यासाठी डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.